नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। खेड तालुक्यातील साकुर्डी निर्मळवाडी या ठिकाणी दुसऱ्याच्या जागेत घर बांधण्याच्या जुन्या वादातून तसेच घराच्या पाठीमागील जागेत लावलेली मिरचीची झाडे उपटल्याच्या संशयातून घरात शिरून एकाचा कोयत्याने सपासप वार करून खून केल्याची घटना घडली आहे। सदरची घटना बुधवारी दिनांक 14 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 1:15 वाजण्याच्या सुमारास घडली। भोरू उर्फ भोराजी रखमाल लाडके, वय वर्ष 51, राहणार निर्मळवाडी, साकुर्डी, तालुका खेड, जिल्हा पुणे, सध्या राहणार चांडोली, तालुका खेड, जिल्हा पुणे असे खून झालेल्या इसमाचे नाव आहे। भोराजी लाडके यांच्या तोंडावर, कपाळावर आणि डोक्यात कोयत्याने वार करून हा निर्घृण खून करण्यात आला आहे। या प्रकरणी धोंडीभाऊ रखमाल लाडके, वय वर्ष 70, राहणार निर्मळवाडी, तालुका खेड यांनी खेड पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे। त्यानुसार सुरेश गणपत निर्मळ, राहणार निर्मळवाडी, साकुर्डी, तालुका खेड याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मतदान नोंदणी प्रक्रियेमध्ये चुकीच्या पद्धतीने हस्तक्षेप करून शासनाच्या कामामध्ये अडथळा निर्माण करणे व नागरिकांच्या मनामध्ये संभ्रम तयार करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हे दाखल करा अशी मागणी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी तहसीलदार ज्योती देवरे यांना निवेदन देऊन बुधवारी 14 ऑगस्ट 2024 रोजी केली आहे। आमदार मोहिते यांनी दिलेल्या पत्रात नमूद करण्यात आलं आहे की तालुक्यातील काही व्यक्तींकडून जाणीवपूर्वक त्याबाबत खोटी माहिती जनतेसमोर आणली जाते। माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख यांच्याकडून व्हिडिओ बनवून सोशल मीडियाच्या माध्यमातून शासनाच्या कामाबद्दल चुकीची माहिती देऊन नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत, शासनाच्या कामामध्ये अडथळा निर्माण करत आहेत। शासनाच्या कामामध्ये अडथळा निर्माण करणाऱ्या व्यक्तीवर शासनाच्या नियमानुसार गुन्हे दाखल करण्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी खेडच्या तहसीलदारांकडे केली आहे। यावेळी तहसीलदार ज्योती देवरे यांनी सांगितले की मतदार यादी आणि निवडणूक आयोगाच्या कामाबाबत अतुल देशमुख यांनी संभ्रम निर्माण केला आहे। आमचे काम नियमाप्रमाणे सुरू आहे। BLO वर कोणताही आणि कोणाचाही दबाव नाही, तरीही मतदार यादीवर आक्षेप घेत असतील आणि नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करत असतील तर त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाईल। याबाबत पोलिसांना आदेश करण्यात येत आहेत असेही तहसीलदार यांनी यावेळी सांगितले। तर निश्चितपणे कायदेशीर कारवाई अशा व्यक्तींवर केली जाईल। पोलीस प्रशासनाला कळवून तातडीने यांच्यावरती योग्य ती कारवाई करण्याचा आम्ही आदेश या ठिकाणी देत आहोत। त्या संबंधित व्यक्ती ज्यांनी हे आरोप केलेले आहेत त्यांनी त्यांच्याकडे जे पुरावे असतील ते पुरावे प्रशासनाला सादर करावेत आणि आम्ही पोलीस प्रशासनाला त्या पुराव्यांची पडताळणी करायला लावून दोषी व्यक्तींवरती गुन्हा दाखल करायचा आदेश या ठिकाणाहून देत आहोत। याच्यामध्ये माझ्या सांगण्याने किंवा इतरांच्या सांगण्याने कुणाच्या दबावामुळे ही प्रक्रिया कधीही चालत नाही। या उलट या तालुक्यामध्ये काही लोकांनी खाजगी ऑफिसेस तयार केली, त्या ठिकाणी माणसं बसवली आणि खोटे फॉर्म त्या ठिकाणी भरण्याचं काम केलेले। त्याचे कदाचित काही दिवसामध्ये त्याचे व्हिडिओ, त्याच्या सगळ्या रेकॉर्डिंग लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करीत योग्य वेळ द्या। आज मी एक सर्वसामान्य नागरिक आहे किंवा मी पदावर आमदार म्हणून काम करतो, मी जबाबदारीने बोललं पाहिजे किंवा जबाबदारीने वागलं पाहिजे। जोपर्यंत प्रत्यक्ष पुरावे आपल्या हातामध्ये नसतात तोपर्यंत आरोप करणं आणि तेही सरकारी अधिकाऱ्यावर करणं 100% चुकीची गोष्ट आहे। किंबहुना निवडणूकचा जो कायदा आहे, शासनाचा शासनाच्या कार्यक्रमामध्ये अडथळा आणणं, त्याच्यामध्ये 353चा गुन्हा सुद्धा होऊ शकतो। त्यामुळं मी आतापर्यंत कधीही चुकीचं भाष्य केलं नाही किंवा करणार मी नाही। कुठल्या प्रकारची तक्रार मी स्वतः वैयक्तिक तहसीलदाराकडे केली नाही, तरी सुद्धा माझं नाव अतुल देशमुख या तालुक्यामध्ये माझं बदनामी करण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितलं की दिलीप मोहिते यांच्या विरोधात निगेटिव्ह वातावरण तयार करण्याकरता मी काही बोललो, त्याची त्यांनी माफी मागितली। आता हे मला निगेटिव्ह करण्याकरता कायदा जर हातामध्ये घेत असतील तर माननीय तहसीलदारांनी आपल्या पदाचा उपयोग करून, आपल्या अधिकाराचा उपयोग करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी हे निवेदन देण्याकरता आपण सगळी मंडळी या ठिकाणी आलोय। आमची बदनामी करायची, आम्हाला टार्गेट करायचा प्रयत्न करायचा, आमच्याबरोबर तुम्हालाही टार्गेट करायचा प्रयत्न करायचा, तुम्ही याच्याकडे लक्ष देणार की नाही? मान्य आमदार महोदय आणि त्यांच्या समवेत आलेलं शिष्टमंडळ, आपण दिलेलं निवेदन मी या ठिकाणी स्वीकारलं आहे।
चाकणमध्ये एका पक्षाच्या कार्यकर्त्याच्या अर्जावरून अनेकांची मतदार याद्यांमधील नावे वगळण्याचा प्रयत्न सुरू असल्याच्या अनेक तक्रारी समोर येत आहेत। याबाबतची कागदपत्रे समोर आणली जात आहेत। मात्र संबंधित अर्ज ज्यांच्या नावे आहेत त्यांनी असे आपण अर्ज केले नसल्याचं सांगितलं। ज्या अर्जांवर सह्या नाहीत ते अर्ज विचारात कसे घेतले गेले असा प्रश्न निर्माण झाला आहे। त्यामुळे एकूणच तालुक्यात नेमकं काय सुरू आहे असा प्रश्न नागरिक विचारत आहेत। अशातच आमदार दिलीप मोहिते यांनी प्रशासनावर आक्षेप घेणाऱ्या आणि संभ्रम निर्माण करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा अशी मागणी केली आहे। त्यावर प्रशासनाने संभ्रम निर्माण करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत। त्यामुळे प्रशासनाच्या विरोधात मतदार याद्यांच्या बाबत काहीही बोलता येणार नाही अशी स्थिती सध्या निर्माण झाली असल्याचं नागरिक बोलतायत। माझ्या काही मित्रांचे फोन आले की रवी तुझं नाव मतदार यादीत वगळण्यासाठी यादी आलेली आहे, बरोबर। त्या मी ती माहिती घेतली, तर मला ती यादी सुद्धा भेटली, आज मी तुम्हाला दाखवलेली आहे। तर जे कोणी कुटील कारस्थान केलेलं आहे त्याच्यावर प्रशासनाने कारवाई करावी। माझ्या म्हणण्याप्रमाणे तर मला 20 नावं तर दिसतात आणि अजून एक 2-4 याद्या आहेत। आज होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान जी मतदार यादी प्रारूप झालेली आहे त्यामधून आमच्या कुटुंबातील म्हणजे थोडक्यात माझी मिसेस तिचं नाव आज या मतदार यादीतून वगळण्यात यावं म्हणून असा एक अर्ज आम्हाला माहितीद्वारे मिळाली। त्यानंतर आम्ही सदर्व माहिती घेण्यासाठी आम्ही BLOना फोन केला होता। कोण BLO? पठाण सर। तर त्यांना फोन केल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की मी दुपारनंतर तुम्हाला माहिती देतो। अद्यापही त्यांचा काही फोन आलेला नाही। आता तो कागद आहे का तुमच्याकडे? कुठलं तुमचं कागद? हो आहे माझ्याकडे। दाखवतो हे पहा, हा शिक्का आहे आणि इथं नाव आहे आमच्या मिसेसचं, शेवकरी सविता सुनिकेत मधून नाव आहे मिसेसचं आणि ते नाव याच्यातून वगळण्यात आलेलं आहे। तर माझी BLOना कृपया करून विनंती आहे की असं काय घडत असेल तर तंतोतंत आपण त्याच्यावरती लक्ष देऊन त्याच्यावर कारवाई करावी। आज दुपारी आपल्या मुलाच्या व्हॉट्सअपवर यादी आली। त्या यादीमध्ये असं सागर बलतर यांनी अर्ज दिलेला आहे, 23/7 अर्ज दिलेला आहे। तर त्या अर्जामध्ये आमचे नाव आहे नाही, त्याच्याशिवाय निषेध आला आमचे नाव वगळण्यात यावे असं त्यांनी आपल्या याच्यामध्ये दिले। विशेष म्हणजे असे याच्यामध्ये आमच्या महायुतीचे ज्या आहेत त्या महायुतीच्या यादीचे नाव जर असे देत असेल आम्ही ऐकायचे, असे नाव ज्याने दिले असेल त्याच्यावर शासन शासनाने येईल पाहिजे ही आमची सगळ्यांची मागणी आहे। सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईननुसार तसेच माननीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार 4 तारखेपासून खेड तालुक्यामध्ये एक कार्यक्रम सुरू झाला। त्यामध्ये मैताचे नाव कमी करणे, मैताचे नाव नवीन नाव ॲड करणे असा एक कार्यक्रम आणि त्या संधीचा फायदा विरोधी पक्षातल्या काही लोकांनी घेतला आणि यामध्ये जाणीवपूर्वक जे आमदार साहेबांचे जवळचे कार्यकर्ते चाकणमध्ये राहतात त्यांची नावं जाणीवपूर्वक त्या नावाने अर्ज केला आणि जाणीवपूर्वक एक नागरिकांमध्ये संभ्रम पसरवण्यात आला की याची नावं वगळा त्याची नावं टाका। हे बेकायदेशीर कोणतीही गोष्ट आमदार साहेबांना पण खपत नाही आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना पण खपत नाही। आमदार साहेब सरळ मनाने लोकशाही मार्गाला स्वीकारणारे आहेत। त्यामुळं आमदार साहेबांनी 4,500 कोटीची लोकांची तालुक्याची कामं केले, विकास कामं केले। तर आमदार साहेब सहजगत्या या तालुक्यामध्ये विकास कामावरती निवडून येणार आहे। त्यामुळे आम्हाला त्या प्रकारची कोणत्याही प्रकारची गरज नाही, कुठल्याही प्रकारचे बिनबुडाचे आरोप आहे। याउलट आम्ही आज तहसीलदाराकडे अर्ज दिला आहे की याची संपूर्णपणे ट्रान्सपरंट चौकशी करावी जेणेकरून जे कोणी केलंय हे नागरिकांच्या समोर येईल आणि त्यांना कडक शिक्षा व्हावी। खेड तालुक्यातील बोरकर वस्ती सायगाव या ठिकाणी पहाटे 2:30 वाजता अज्ञातांनी घराच्या दारासमोर लावण्यात आलेल्या क्रुझर गाडीची जाळपोळ केली। गाडीची आग वेळेत विझवल्यामुळे मोठा अनर्थ टळला। अज्ञातांनी घराला लावलेल्या CCTV कॅमेऱ्यांची देखील तोडफोड केली। या प्रकरणी पीडितांनी सांगितले की खेड पोलीस स्टेशनला धाव घेतली असता पोलिसांनी लेखी अर्ज देण्यास सांगितले आहे। अज्ञात आरोपी गेल्या 1 महिन्यापासून CCTV कॅमेरा तसेच 2 व्हीलर गाड्यांचे देखील नुकसान करत असल्याचं संबंधितांनी कळवलं आहे। खेड पोलिसांनी जाळपोळ प्रकरणी लक्ष घालून गुन्हेगारांना अटक करावी अशी मागणी बोरकर वस्ती सायगाव ग्रामस्थांनी केली आहे।
खेड तालुक्यातील कुरकुंडी गावातील गावठाण रस्त्याचे काम चालू असताना एसटी महामंडळ आगाराकडून राजगुरुनगर ते आसखेड ही एसटी बंद करण्यात आली होती। दरम्यान रस्ता खुला होऊन 15 ते 20 दिवस झाले तरीही खेड आगाराकडून एसटी बस चालू करण्यात येत नव्हते। महाविद्यालयीन मुलामुलींनी खेड एसटी महामंडळ आगाराला आसखेड व कुरकुंडी ग्रामपंचायतकडून 2 वेळा अर्ज देऊन सुद्धा एसटी महामंडळ ही बाब टाळत होते। यामुळे आसखेड, कुरकुंडी, किवळे, चांदोस या गावातील महाविद्यालयीन मुलामुलींच्या अभ्यासक्रमात अडथळा येत होता। त्यामुळे बुधवारी दिनांक 14 ऑगस्ट 2024 रोजी मुलामुलींनी एसटी बस कुरकुंडी बसस्थानकावर अडवून ठेवल्या आणि रस्ता रोको केला। यावेळी स्वतः खेडचे आमदार दिलीप मोहिते यांच्या पत्नी सुरेखा मोहिते व अन्य राजकीय पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील उपस्थित होते। खेडचे स्वर्गीय माजी आमदार सुरेशभाऊ गोरे यांच्याबाबत शिवस्वराज्य यात्रेत केलेल्या वक्तव्याच्या बाबत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते व माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख यांनी जाहीर माफी मागितली आहे। काय म्हणाले देशमुख पाहूया। काल परवा शिवस्वराज्य यात्रेमध्ये माझ्या भाषणामुळे सुरेशभाऊ गोरे यांचे समर्थक खेड तालुका उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसैनिक आणि सुरेशभाऊ गोरे यांचे कुटुंबीय यांच्या ज्या भावना दुखावल्या आहेत त्याबद्दल मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्यांची व तमाम सुरेशभाऊ गोरे समर्थकांची जाहीर अशी माफी मागतो आणि दिलगिरी देखील व्यक्त करतो। त्या भाषणामध्ये झालेली जी माझी चूक आहे त्यामुळे निश्चित आपल्या सगळ्यांच्या भावना त्यामध्ये दुखावल्या गेल्या असतील आणि त्या भाषणातले काही शब्द अधुरे राहिले तर त्याबद्दल मी या ठिकाणी काही बोलणार नाही। झालेल्या चुकीबद्दल मी या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व सुरेशभाऊ गोरे समर्थक, शिवसैनिक आणि कुटुंबीय यांची या ठिकाणी माफी मागतो। चाकण एमआयडीसी साठी ईएसआयसीचे 350 बेडचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मंजूर झाले आहे। त्यासाठी जागेचा प्रश्न देखील संपला असून एमआयडीसीने ईएसआयसीला 8 एकर जागेचा प्लॉट दिलाय। सदर जागेचे इन्स्पेक्शन दिनांक 3 ऑगस्ट 2024 या दिवशी ईएसआयसीचे नवी दिल्ली ऑफिसचे चीफ इंजिनियर लेफ्टनंट कर्नल एस मंडळ व फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीज यांनी केले आहे। येणाऱ्या काही महिन्यात या हॉस्पिटलचे बांधकामाचे काम सुरू होईल व 2 वर्षात सदर हॉस्पिटल उभे राहील। या हॉस्पिटलमुळे व कामगारांच्या आरोग्य सेवांचा गंभीर प्रश्न मार्गी लागणार आहे। चाकणमध्ये पुणे नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी सुटेना आणि यामुळे जनतेचे रडगाणे काही केल्या थांबेना अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। मागील 15 दिवसापासून अतिक्रमण काढण्याचे सोपस्कार करून देखील वाहतूक कोंडी नित्याची बाब झाली आहे। रिक्षा चालकांनी सांगितले, रस्त्याला रिक्षा उभ्या करतो म्हणून आम्हाला गुंड ठरवून आमच्यावर कारवाया करण्यात आल्या। काही बोगस पत्रकार आमच्याकडे हप्ते मागत असून त्यांच्यावर कारवाई कुणी करत नाही। एकूणच या स्थितीबाबत विद्यार्थी, कामगार व नागरिकांनी काय सांगितले पाहूया। माझं नाव पायल नरसिंग बिरादार। या ट्रॅफिकमुळे आम्हाला कॉलेजला जाण्यासाठी खूप उशीर होत आहे। या ट्रॅफिकमध्येच एक तास जात आहे आमचे लेक्चर पुढचे आहेत 1 ते 2। त्यामुळे आता ऑनलाईन शिक्षण घ्यायचं असं वाटतं। कोरोनामध्ये जे घेतलं ते आत्ता घेण्याची गरज आहे असं वाटायला लागले। माझं नाव दिशाजी टोपे। आम्हाला सगळ्यांना खेडला जायला लागतं लॉ कॉलेजला, पण रोज ट्रॅफिकमुळे आम्हाला कॉलेजला जायला उशीर होतो। आमचे लेक्चर्स बुडतात। ट्रॅफिकचा काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे। काय म्हणलं आमच्यामुळे ट्रॉफिक नाही होत। हे बघा ट्रॉफिक आहे, कसली ट्रॉफिक झालेली आहे। तुम्हाला वाटतं आमच्या रिक्षामुळे ट्रॉफिक होती, बघून घ्या तुम्ही। ट्रॉफिक विनाकारण रिक्षावाल्याला तुम्ही टार्गेट करता। तुम्हाला असं वाटतं का रिक्षामुळे ट्रॉफिक होती? आमचं पोटा पाण्यावरचे दिवस आहे ते तुमचं बघा तुम्ही। असं वाटतं रिक्षावाले तुम्हाला ट्रॅफिकचं कारण असं तुम्हाला वाटतं का रिक्षावाले ट्रॅफिक करतात? तुम्ही बघा हे ट्रॅफिक इथून चाकण चौकापासून तर डायरेक्ट वाकी फाट्यापर्यंत ट्रॅफिक झालेली आहे। आता हे सगळं का रिक्षावाल्यामुळे ट्रॅफिक होती का? एक रिक्षा नाही, आता 1 महिना झाला रिक्षा सगळे बंद आहे। ज्याचे डॉक्युमेंट केले रे जे व्यवस्थित आहेत त्यांना रोडवरती आणायचं असं बोललेलं आहे, पण सगळे जिथे हवालदार पकडले तिथं फाईन मारितात गाड्यावरती। गाड्या क्लिअर असून आमच्या गाड्याला फाईन आहे। रिक्षा जर सोडून देऊन आम्ही जर दुसरे धंदे करायचं म्हणलं आता गुन्हेगारी वाढवते क्षेत्रामध्ये का? असं काही विषय आहे का बाबा गुन्हेगारी व्हावा? आता आम्ही त्या क्षेत्रातून बाहेर निघून आम्ही पोटा पाण्यासाठी रिक्षा करतोय, रिक्षा धंदा करतोय। तर तुम्ही याच्यामध्ये ते आणा, हे आणा, हे आणा, ते आणा। स्थानिक माणसं जायची कुठं मला सांगा? एक तर कंपनीने जॉब पण नाही, एक तर तुम्ही आम्ही रिक्षा घेऊन रिक्षा चालवतो, रिक्षावर तुम्ही धंदा करू देत नाही। आम्ही करायचं का आम्हाला सांगा तुम्ही? ती सगळी समस्या काय कोणी सोडत नाहीये, त्याचा काही विचार बी करीत नाही। त्याला काय करायचं? कंपनीत आहोत, डेली 1-1.5 तास ट्रॅफिकमध्ये बसलेलो असतो। ओके,
त्याच्यामुळं आमच्या कामावरती इफेक्ट पडतो. आणि जरी याच्यावरती त्वरित उपाययोजना करावी आणि आम्हाला या त्रासापासून मुक्त करावे ही विनंती. खेड तहसील कार्यालयाच्या परिसरातील सर्वच रस्त्यांवर वाहतूक कोंडीने नागरिक हैराण झाले आहेत. खूप मोठ्या प्रमाणावर तालुक्यातील नागरिक येत असल्याची अशी स्थिती होत आहे. राजगुरुनगर येथे पोस्ट ऑफिस, नेहरू चौक, नगर परिषद चौक, राजगुरुनगर बँक समोर तसेच तहसील कार्यालय चौक, कोर्टाच्या समोर या सर्व ठिकाणी रस्त्यावर दुचाकी व चारचाकी वाहन पार्किंग होत असून यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. याच ठिकाणी तहसीलदार यांचा बंगला असून सध्या तो जीर्ण झालेल्या स्थितीत आहे. त्यामुळे तो पाडून तसेच मोजणी कार्यालयाच्या मागील जागा उपलब्ध करून वाहन पार्किंग करावी अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत. खेड तालुक्यातील चास येथे आयोजित करण्यात आलेल्या नेत्र तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या उपक्रमाचे आयोजन ग्रामपंचायत सदस्य स्वाती गायकवाड, चास गावचे तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष स्वप्नील गायकवाड यांनी केले होते. चाकण चक्रेश्वर मंदिर परिसरातील सर्व झाडांना ट्रस्ट व चाकण नगर परिषद यांच्या माध्यमातून माझी वसुंधरा अभियान अंतर्गत खते, चुना व काऊ लावण्याचे काम सुरू आहे. आगामी विधानसभा निवडणूक आम आदमी पार्टी महाराष्ट्रात पूर्ण ताकदीने लढणार आहे. यासाठी राज्यातील 288 मतदारसंघाबाबत दिल्लीत वरिष्ठ पातळीवर बोलणी सुरू झाली आहेत. खेड आळंदी मतदारसंघात तयारी सुरू केली आहे. आता इंडिया आघाडीसोबत निवडणूक लढायची की स्वबळावर लढायची या संदर्भातील निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल अशी भूमिका आम आदमी पार्टीच्या वतीने घेण्यात आली आहे. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकणीतील महात्मा फुले मार्केट यार्ड येथे बुधवारी 14 ऑगस्ट 2024 रोजी तरकारी मालाची भरपूर आवक झाली. तरकारी मालाची आवक व भाव घाऊक बाजारात काय होते जाणून घेऊया. खेड कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार महात्मा फुले मार्केट यार्ड या ठिकाणी पालेभाज्या असेल, फळभाज्या असेल यांची आवक ही मोठ्या प्रमाणात झालेली, परंतु उठाव बी त्या प्रमाणात आज झालेला आहे. सर्वसाधारण आजचे भाव थोडे स्थिरच आहेत, 2-5 रुपये इकडे तिकडे झालेले. उदाहरणार्थ कोबी असेल, कोबी 10 ते 15 रुपये किलो आहे. फ्लावर असेल, फ्लावरचे भाव थोडे वाढलेले आहेत. फ्लावर 15 रुपयापासून तर 22 रुपयापर्यंत झालेले. वांगे असेल, वांगे 40 ते 50 रुपये किलो झालेले. टमाट्याचे भाव थोडे आज वाढलेले आहेत. टमाटे 20 ते 30 रुपये किलो झालेले. कारले 40 ते 45 रुपये किलो झालेले. गवारीचे भाव सुद्धा टिकून आहेत. गवारीचे भाव 70 ते 80 रुपये किलो आहे. दुधी भोपळा सुद्धा 10 ते 20 रुपये किलो आहे. डांगर भोपळा सुद्धा भाव आहे तसेच आहे, 10-12 रुपये किलो आहे. शेवगा सुद्धा 40 ते 50 रुपये किलो आहे. मिरची सुद्धा 40 ते 45 रुपये किलो आहे. दोडका सुद्धा 30 ते 40 रुपये किलो आहे. शिमला मिरची सुद्धा 40 ते 45 रुपये किलो आहे. श्रावणी घेवड्याचे भाव थोडे कमी झालेले. श्रावणी घेवडा 25 ते 32 रुपये किलो झालेला आहे. वालवर असेल, वालवर सुद्धा 40 ते 55 रुपये किलो आहे. चवळी सुद्धा 35 ते 40 रुपये किलो आहे. तोंडल्याचे सुद्धा भाव वाढलेले आहेत. तोंडली 30 ते 40 रुपये किलो झालेले. राजम्याचे भाव थोडे कमी झालेले आहेत. राजमा 30 ते 40 रुपये किलो झालेला आहे. पावटा सुद्धा 50 ते 60 रुपये किलो आहे. भेंडी सुद्धा 30 ते 40 रुपये किलो आहे. गाजर सुद्धा 20 ते 25 रुपये किलो आहे. घोसाळे 30 ते 35 रुपये किलो आहे. बीट सुद्धा 10 ते 20 रुपये किलो आहे. काकडी सुद्धा 10 ते 20 रुपये किलो आहे. पापडी सुद्धा 40 ते 50 रुपये किलो आहे. वाटाणा 80 ते 100 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे पालेभाज्या असतील, पालेभाज्या सुद्धा भाव थोडे वाढलेले आहेत. मेथी 20 ते 22 रुपयाला गड्डे झालेले. कोथिंबीर सुद्धा 15 ते 18 रुपयाला गड्डी झालेले. त्याचप्रमाणे पालक सुद्धा 15 ते 20 रुपयाला गड्डी आहे. शापू असेल, शापू सुद्धा 10 ते 15 रुपयाला गड्डी आहे. सर्वसाधारण बाजारामध्ये अशी स्थिती आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.